साकूरमध्ये अवतरली अवघी पंढरी. 1100 विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीने जपली वारकरी संस्कृतीची परंपरा. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषाने, टाळ मृदुंगांच्या निनादाने आणि भगव्या पताकांच्या डौलदार फडकण्याने साकूरमध्ये जणू अवघी पंढरी अवतरल्याचा दिव्य अनुभव शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी उपस्थितांना आला. यंदा दिंडीत तब्बल 1100 विद्यार्थी वारकरी भूषेत सहभागी झाले होते. त्यात भगवे झेंडे, टाळ मृदंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडवले. साकूर चौफुली ते बसस्थानक या मार्गावर निघालेल्या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंढरपूरच्या वारीची अनुभूती देणारे गोल रिंगण, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त फुगड्या, पालखी सोहळा आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगडी खेळत या सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवला. या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पाटील खेमनर आणि सचिव भाऊसाहेब सागर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्राचार्य गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, हपप, रुपेश महाराज नाईकवाडी, पालक, ग्रामस्थ शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना लहानपणापासून वारकरी परंपरा, संत साहित्य, भारतीय संस्कृती आणि संस्कार मूल्यांची ओळख व्हावी, समाजात भक्ती, समता, सेवा आणि सदाचाराची भावना रुजावी हे उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासोबत संस्काराची जोपासना करण्याची विद्याप्रबोधिनी प्रशालेची परंपरा या दिंडीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मिसाळ यांनी केले. हा भक्तिमय सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती संस्कार, समता, सेवा, मानवतेचा संदेश देणारी जीवनशैली आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या मनात भक्तीबरोबरच संस्कृतीचे बीज रुजते. हीच या दिंडीची खरी फलश्रुती ठरली.